पत्रकार मित्र, आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. दादांनी सांगितलं, जिल्हाधिकारी या ठिकाणी म्हणाले, पाण्याचं महत्व आपल्याला माहित आहे. कोरडवाहू शेती आपण अनेक वर्ष केली आणि आता वाघूरमुळे सिंचन सुद्धा आपण करतोय, दुबार पीक घेतोय, बागायती घेतोय आणि किती फरक कोरडवाहूमध्ये आणि बागायतीमध्ये आहे याची कल्पना आपल्याला आहे. कोरडवाहू असली की फक्त पावसाच्या पाण्यावर, पावसाळ्यातल्या पाण्यावर आपल्याला अवलंबून आहात. त्यानंतर आपल्याला काही करता येत नाही. एखादं पीक घेतलं 4 महिने की नंतर आपल्याला 8 महिने फक्त वाटच बघावी लागते. पण आज वाघूर धरण पूर्ण झालेलं आहे, विजेची व्यवस्था आपण केलेली आहे आणि नुसती व्यवस्था नाही केली, कॅनॉल नाही काढले, तर प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी. मला वाटतं व्ही डी पाटील साहेब या ठिकाणी आहेत, मला असं वाटत होतं की काहीतरी सांगतायत, काहीतरी बोलतायत, कसं शक्य होईल. पण व्ही डी पाटील साहेब म्हणे देशामध्ये हा सर्वात लोकप्रिय असा उपक्रम होईल, सगळ्यात लोकप्रिय उपक्रम. देशामध्ये अशी पद्धत कुठेही नाही, सिंचनाची कुठेही नाही आहे की प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी क्षेत्र द्यायचं, 4-4, 5-5 हजार क्षेत्र खोदायचे आणि ते सरकारने खोदायचे. कागदही पूर्वी म्हणजे कागद शेतकऱ्याला लावू द्या, म्हणजे शेतकरी कुठून कागद लावेल, पण शेतकरी कागदही लावणार नाही. शेतकरी तुम्हीच करा, कागदही सरकार करेल, पाणी त्यांना आम्हीच टाकू. आता काही फोन यायला लागलेले आहेत, वॉल कंपाऊंड करून द्या. म्हटलं वॉल कंपाऊंड करते, अरे म्हटलं वॉल गेलं नाही, म्हटलं कंपाऊंड तरी म्हटलं ताराचं. हा ठीक आहे, मग ताराचं कंपाऊंड करून द्या. म्हटलं उद्या फक्त 12 धरायला मला बोलू नको. ते भाऊ ते पाणी दिलं, कंपाऊंड दिलं, कागद दिला, आता 12 कोण धरेल या. ते एवढं करू नका. ते इतक्या चांगल्या सोयी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. मित्र, मंगेश दादांनी सांगितलं, जे खरं सांगितलं, पाण्याचं महत्व मी तुम्हाला खरं सांगतो. मी 5 वर्ष इरिगेशन मिनिस्टर होतो, याच खात्याचा मंत्री जलसंपदा. 14 ते 19 लाखो कोटी रुपयाचे कामं केलेत. त्याच्यात तुम्हाला मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात एखादा छोटासा जरी प्रकल्प नेला, छोटासा, याच्या अगदी 1/10 याच्यापेक्षा, म्हणजे हा 100 तर 10% एवढा जरी प्रकल्प एखाद्या भागात तिकडे असला ना, तर लोक एवढ्या यात्रेसारखे पळत सुटायचे. इतका गाजावाजा, इतक्या घोषणा, इतके ढोल ताशे, बापरे बापरे, असं वाटतं काय झालं काय नाही. मी म्हटलं आपल्याकडे एवढा मोठा प्रकल्प आहे, लोक पाहत बी लवकर, आणि हे काय खरं कॅनल खोदायला लागलो पण की एवढा आराम मारताय. म्हणजे अगदी छोट्या छोट्या प्रकल्पासाठी सगळे लोक गावचे गावं उलटे व्हायचे. इतका आनंद उत्सव त्या ठिकाणी. पाणी म्हटलं की त्यांच्या जीवनामधला अविभाज्य भाग. म्हणजे त्यांना असं वाटायचं की आता मला काय मिळतंय काय नाही. आणि खरंच त्यातून त्यांनी नंतर मी सांगोल्यासारख्या भागामध्ये गेलो, सांगलीसारख्या दुष्काळी भागात गेलो. आपण म्हणतो खूप सुपीक भाग आहे, खूप पाणी तिथे, पण तशी परिस्थिती नाही आहे. अनेक भाग तिथला खूप दुष्काळी आहे, पाण्याचा टिपू सुद्धा नाही आहे. पण शेकडो किलोमीटर कॅनल नेऊन नंतर आपण पिढ्यान आणले. आपण आता लोखंडी पाईपाने डायरेक्ट पाणी पोहोचवतोय. त्यातून पाण्याचा जो होणारा अपव्यय आहे तो त्या ठिकाणी टाळला गेलेला आहे, नुकसान टाळलं गेलं आहे, बाष्पीभवन टाळलं गेलेलं आहे, गळती टाळली गेलेली आहे. आणि त्यातून शेवटच्या माणसाला 50 किलोमीटर पाणी, 70 किलोमीटर पाणी, त्या लांबपर्यंत आपण त्या ठिकाणी पाणी देतो. आणि शेतकऱ्यांना ज्या वेळेला शेतामध्ये पाणी जातंय की त्यांनी कधी पाणी बघितलंच नाही, त्याच्या जीवनातला आनंद हा एक वेगळा आनंद आहे. त्याची शब्दामध्ये मी तुम्हाला सांगू शकणार नाही, इतका त्याच्या जीवनात तो आनंद असायचा. आणि म्हणून या ठिकाणी मंगेश दादा म्हणाले की आपल्याकडे तिकडे फरक आहे, आपल्यापेक्षा अजून विदर्भामध्ये फरक आहे. विदर्भामध्ये आपण जर गेलो तर तिथे पण पाणी आणताय का, आण, धरण करताय, करा. हा फरक आपल्यामध्ये आहे, या मानसिकतेमध्ये नक्की आहे, हे मलाही मान्य करावं लागेल. पण आज आपल्याकडे हा होणारा जो प्रकल्प आहे हा अतिशय आगळा वेगळा प्रकल्प आहे. देशामध्ये असा प्रकल्प कुठेही, प्रकल्प म्हणजे जी पद्धत आपण सिंचनाची काढलेली आहे की शेततळ्यामध्ये पाणी द्यायचं, तिथून तो त्या ठिकाणी आपल्या शेतीला वाटेल तसं पाणी देईल, वाटेल तेवढं पाणी देईल, खाली झालं की लगेच त्याला भरून द्यायचं. 12ही महिने तुमच्या शेतामध्ये, या तलावामध्ये आम्ही पाणी भरतो. 12ही महिने, एप्रिलमध्ये भरलं जाईल, मे महिन्यामध्ये भरलं जाईल, पावसाळा सुरू होते तोपर्यंत तुमच्या शेतामध्ये पाणी आम्ही त्या ठिकाणी भरून देणार आहोत. हा छोटा प्रकल्प नाही आहे, आणि नुसतं पाणीच नाही तर यामुळे मत्स्यपालनाचा जो व्यवसाय आपण करतो, वारंवार सांगितला गेला, तो जो वर्षाला 5 लाख टन मासे यातून निघतील. जवळपास किती, 5 लाख टन, म्हणजे कोटी रुपये किती होतील मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण मी मासे खाद्य मला भावगी माहीत नाही, तुम्ही लगेच सांगितलं असता. मी व्हेजिटेरियन माणूस आहे. पण खूप मोठी उलाढाल, म्हणजे एका तळ्यातून शेतकरी शेताला पाणीतून जेवढं उत्पन्न घेणार नाही
त्यापेक्षा जास्त उत्पन्न या मत्स्यपालनातून त्यातून त्या ठिकाणी होणार आहे. मी तुम्हाला सांगतो एवढं मोठं उत्पन्न त्यातून होणार आहे. आणि म्हणून आपल्यासाठी हा एक म्हणजे एक टर्निंग पॉईंट आहे आपल्या आयुष्यातला. शेतामध्ये तळ होणं हा टर्निंग पॉईंट आहे. आणि असं असताना सुद्धा मला काही सांगितलं गेलं, मी ठेकेदाराला नेहमी सांगायचो की बाबा 4,500 तळे आपल्याला करायचे आहेत. 4,500 तळे होतील कधी? का तू करत नाही? का वेळ लागतोय? मला आधी समजलं की शेतकरी जमीनच देत नाही. म्हटलं आता काय बोलावं, जमीन देत नाही. मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात जर हा प्रकल्प असता तर लोकांनी मारामाऱ्या केल्या असत्या, अक्षरशः मारामाऱ्या केल्या असत्या की माझ्या शेतात का नाही, हे क्षेत्र माझ्या शेतात द्या. 4,000 तळ्यांसाठी 4,500 तळ्यांसाठी 25,000 लोक मागे सुटले असते ठेकेदाराच्या, अधिकाऱ्यांच्या, आमच्या, की आम्हाला आमच्या शेतामध्ये तळ घ्या. हा फरक मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून मला वाटतं की एवढं आपल्याला समोर दिसतंय की मला 12 महिने आयुष्यभरनी माझ्या पुढच्या 4-10 पिढ्या मला आता बागायती होणार आहे माझी शेती. मला दुबार पीक घेता येणार आहे, मला फळझाडं लावता येणार आहे, मला मत्स्यपालन करता येणार आहे. असं असताना तर तुम्ही सगळ्यांनी मागे लागून हे आधी करून घ्यायला पाहिजे. आम्हाला मिटिंग घ्यायची गरजच पडायला नको. आम्हाला मिटिंग घ्यायची गरज काय? तुम्ही शेतामध्ये तळ करा म्हणून गरजच नाही. ज्यांनी शेततळ केली, जे उत्पन्न घेतात त्यांना विचारा. 3-3 उत्पन्न ते घेत आहेत, बागायती करतायत, आता पुढे काही फळझाडं लावतील. पण मला असं वाटतं की आपल्याला स्वतःहून वाटलं पाहिजे की माझ्या शेतामध्ये ते तळ करा. पण आपल्याकडे थोडं उलटच होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाच मी सांगतो की जाऊन बाबा तुम्ही, मला वेळ नाही, तुम्ही जा मिटिंग घ्या, लोकांना समजून सांगा किती महत्त्वाचं आहे, किती महत्त्वाचं आहे. मला वाटतं आपल्याकडे उलट काम चाललेलं आहे. आणि ज्या वेळेला सगळे तुम्ही उत्पन्न घ्याल, ज्यावेळेला तुम्ही शेतामध्ये पाणी येईल, तळ्यामध्ये पाणी येईल, ज्यावेळेला तुम्ही मत्स्याचं बीज टाकाल, त्यावेळेला तुम्हाला याचं महत्त्व कळेल. मग आजूबाजूचे लोक म्हणतील चला आपण तर काय चूक केली, आपण तर का नाही म्हटलं म्हणून. मी तुम्हाला आताही सांग. आणि म्हणून यासाठी आता आपण प्राधान्याने पुढे येऊन यासाठी आपल्या शेतामध्ये शेततळी या ठिकाणी करावी, असंही आव्हान मी आपल्याला ठिकाणी करतो. ठेकेदारी चांगले आहेत, अधिकारी आपले तर एकाहून एक चांगले अधिकारी आपल्याकडे या ठिकाणी आहेत. सुदैवाने 5 वर्षे म्हणजे त्यावेळेला माझ्याकडे खातं होतं, मधल्या 2.5 वर्षाचा ब्रेक झाला. अन्यथा आतापर्यंत तुम्ही पिकावर पीक घेतलं गेलं असतं. सरकार मधल्या काळात आपलं आलं नाही आणि या सगळ्या योजनेमध्ये खंड पडला. टेंडर आपण 14-19ला मी मंत्री असताना दिलेलं होतं. योजना त्यावेळेला झालेली होती. व्ही.डी. पाटील साहेब मागे लागून त्या ठिकाणी योजना त्यांनी करायला लावलेली होती. सगळे अधिकाऱ्यांच्या ठिकाणी बसले. पवार साहेब आज रिटायर्ड होत आहेत. त्या ठिकाणी सगळे आमचे सीई आहेत, एक्झिक्युटिव्ह आहेत, एसी आहेत, सगळे अधिकारी आहेत. अतिशय तळमळीने काम करणारे अधिकारी आहेत, तळमळीने काम करणारे अधिकारी आहेत. पण या ठिकाणी